नागपूर जिल्ह्यातल्या मौदातील गणेश नगरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुलाच्या मृत्यूने मौद्यात हळहळ व्यक्त केली जाते, तर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मौदा शहरातील गणेश नगर इथं मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली। अंकुश शहाणे हे आपल्या पत्नी आणि मुलांसह किरायाने राहतात। त्यांचा 3 वर्षाचा मुलगा वंश हा घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याचा चावा घेत त्याच्या मानेवर आणि हाताचे लचके तोडले। गंभीर जखमी अवस्थेत त्याला लगेच मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला। मुलाच्या मृत्यूने शहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नगरपंचायत प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी मौदावासियांनी याआधीही केली होती, मात्र प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त न केल्यामुळे शहरात अशा घटना वाढल्या आहे। ही कुत्री हॉटेल, ढाबे, मंगल कार्यालय, मटण मार्केटच्या आसपास झुंडीने राहतात। तिथं अन्न मिळालं नाही तर शहरातील विविध वस्त्यांमध्ये भटकंती करतात। गेल्या महिन्यातही एका लहान मुलीला या भटक्या कुत्र्यांनी जखमी केल्याची घटना घडली होती। या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे।